रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आहे आषाढी अमावस्या, जिला दिव्याची अमावस्या असं देखील म्हटलं जातं। या दिवशी बरेच जण दीपपूजन करतात। तर या दीपपूजनाविषयी बऱ्याच जणांना अनेक प्रश्न पडलेले आहेत की अमावस्येच्या दिवशी दीपपूजन नक्की कधी करावं, सकाळी की संध्याकाळी? कारण अमावस्या ही सायंकाळी 4:42 नंतर संपणार आहे। त्यामुळे अनेकांना प्रश्न पडलेला आहे, दिव्याची पूजा सकाळी करायची की संध्याकाळी करायची? कारण की अमावस्या संपणार आहे। त्याचबरोबर या दिवशी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मांसाहार केला जातो। तर या दिवशी मांसाहार करणं कितपत योग्य आहे? पूजा नक्की कधी करायची? लहान मुलांना नक्की कधी ओवाळायचं? कणकेचे दिवे किती करायचे, कधी करायचे? त्यानंतर हे कणकेचे दिवे आहे ते लहान मुलांना ओवाळण्यासाठी सेपरेट घ्यायचे का? दिव्यांची अमावस्येच्या पूजेमध्ये सेपरेट घ्यायचे का? किंवा आपण जेव्हा ही पूजा करणार आहोत तर ती पूजा करत असताना आपल्याला मासिक धर्म असाल तर पूजा कशी करायची? अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा अमावस्या ही शनिवार दिनांक 3 ऑगस्टला दुपारी 3:50 नंतर सुरू होणार आहे। ते रविवार दिनांक 4 ऑगस्टला सायंकाळी 4:42 पर्यंत असणार आहे। जर आपल्याला दिव्यांची पूजा करायची असेल तर आपण दर्श अमावस्येच्या दिवशी करायचे। आपण आता तुम्ही म्हणाल की ही अमावस्या जी आहे ती साधारण 4 ते 4:30च्या दरम्यान संपते, मग पूजा नक्की कधी करावी? दर्श अमावस्या असल्यामुळे अमावस्येने तो दिवस बघितलेला आहे, म्हणजे अमावस्या तिथीने हा दिवस बघितलेला असल्यामुळे आपण याच दिवशी दिव्यांचं पूजन करायचं आहे। उदय तिथीनुसार या दिवशी दिव्यांचं पूजन केलं जातं। दीपपूजन सकाळी पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर कधीही तुम्ही तुमच्या सोयीनुसार दिव्यांचं पूजन करू शकता। जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर शक्यतो सूर्योदयापूर्वी केलं तर चांगलं, कारण की सूर्यप्रकाश पडल्यानंतर दिव्याचं महत्त्व हे शून्य असणार आहे। कारण आपण अंधारात जर एक दिवा लावला तर त्यातून आपल्याला किती प्रकाश मिळतो, किती ऊर्जा मिळते, किती सकारात्मकता मिळते, त्या दिव्याकडे बघून आपलं मन किती प्रसन्न होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सूर्यप्रकाशानंतर बघायला मिळणार नाही। दिव्याची पूजा केली तर ते अनुभवता येणार नाही, कारण या दिवशी दिव्याची पूजा केली जाते। जे काही आपल्या रोजच्या वापरातले रोजचे दिवे आहे देवांचे किंवा ठेवणीतले दिवे असतील, व्रतवैकल्यामध्ये आपण जे बाहेर काढत असतो ते दिवे असतील, तर ते सगळ्या प्रकारचे दिवे या दिवशी घासून पुसून स्वच्छ करायचे आहे, त्यांची पूजा केली जाते। काही ठिकाणी फक्त दिवे घासून पुसून त्यांची पूजा करतात, काही ठिकाणी ते प्रज्वलित केले जातात। पण आपण असे भरपूर दिवे एकदम प्रज्वलित केले तर ते दिसायलाही खूप छान दिसतं आणि एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते, आपल्यालाही बघून खूप छान वाटत असतं। त्यामुळे तुम्ही शक्य झालं तर सूर्योदयापूर्वी दिव्यांची पूजा करा, नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील ही पूजा करू शकता। मग तुम्हाला संध्याकाळी वेळच मिळणार नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये ही पूजा सकाळी रोजची देवपूजा झाल्यानंतर केली तरी देखील चालेल, परंतु कोणतीही पूजा अगदी मनोभावे अंतःकरणाने केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते आणि त्यांचं फळ देखील तुम्हाला मिळत असतं। त्यामुळे तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर किंवा तुमच्या घरातली सगळी कामं झाल्यानंतर तुम्हीही तुमच्या सोयीनुसार निवांतपणे हे दिव्यांची पूजा करू शकता। दिव्यांचं महत्त्व सांगायचं झालं तर कोणतीही पूजा दिव्याशिवाय अपूर्ण असते। अगदी रोजची देवपूजा असो किंवा सर्वात रोजची देवपूजा असली तरी सर्वात आधी आपण दिवा लावतो, मग देवाची पूजा करतो। कोणतीही वेगळी व्रतवैकल्याची पूजा असली तरी, एखादी पूजा मांडायची असली तरी देखील सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करत असतो। त्यामुळे दिव्यांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। शक्य झालं तर घरातील सगळ्या व्यक्तींनी मिळून दिव्यांचं पूजन करावं, आपल्या लहान मुलांना देखील यामध्ये सामील करावं, त्यांना सुद्धा दिव्यांचं महत्त्व समजेल। कारण कालांतराने आपण अनेक नवीन गोष्टी शिकत असलो तरी सुद्धा आपली संस्कृती जपणे हे देखील खूप महत्त्वाचं आहे। तर या दिवशी दीपपूजन अवश्य करावं। दीपपूजन करण्याची नेमकी वेळ किती, नक्की कोणत्या वेळेमध्ये दीपपूजन करावं असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो। तर बघा, दिव्याचं पूजन हे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस केलं जातं, म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जेव्हा अंधार पडतो त्या अंधारामध्ये दिव्यांची पूजा केली जाते। कथेमध्ये सुद्धा तसंच आहे, अंधारामध्ये दिव्याची पूजा केल्यामुळे आपलं घर हे प्रकाशमान होतं आणि अशा घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि या घरामध्ये निवास करते। त्यासाठी संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेव्हा अंधार पडेल दिवे लागणीला 6 ते 7:30 या वेळेमध्ये, लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये घरातील दिव्यांचं तुम्ही पूजन करू शकता। जर तुम्हाला यावेळी जर जास्त काम असेल, तुम्हाला शक्य नसेल तर अगोदर तुम्ही पूजा मांडणी करून ठेवू शकता आणि यावेळेस तुम्ही दिव्यांचं पूजन म्हणजे दिवा प्रज्वलित करून धूप दीप अगरबत्ती दाखवून हळदी कुंकू वाहून नैवेद्य दाखवून तुम्ही याची पूजा करू शकता।
पूजा करत असताना घरातील मुलांना घेऊन शुभं करोती कल्याणम हा तुम्हाला श्लोक आहे, तो श्लोक म्हणायचा आहे। त्यानंतर कणकेचे दिवे किती करायचे, कधी करायचे, तर कणकेचे दिवे 5, 7, 11 या संख्येमध्ये केले जातात। कधी करायचे तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करून ठेवू शकता। पूजा करते वेळेस ते दिवे तुम्ही वापरायचे आहेत। कणकेचे दिवे जे आहे तर ते लहान मुलांना वेगळे आणि दिव्यांना ओवाळायला वेगळे करावेत का, तर असं काही नाही। कणकेचे दिवे जे आहेत तर ते एकच आपल्याला करायचे। त्याने पहिल्यांदा आपल्या दिव्यांना दिव्यांची पूजा करून दिव्यांना ओवाळून घ्यायचं। त्यानंतर जी आपल्या घरातील देवी देवता आहे देवघरातील त्यांना ओवाळायचं। नंतर त्याच दिव्याने आपल्या मुलांना देखील ओवाळायचं आहे आणि त्यानंतर ते दिवे नैवेद्य म्हणून आपण या पूजेमध्ये मांडायचे आहेत। आणि त्यानंतर यातला एखादा दिवा तुम्ही खाऊ शकता आणि उरलेले दिवे गाईला खायला घालू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असतील तर सगळेच दिवे देखील तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता। लहान मुलांना नेमकं कधी ओवाळावं, तर लहान मुलांना देखील तुमची ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला ओवाळायचं आहे। म्हणजे संध्याकाळी दिवे लागणीला ही पूजा केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला लहान मुलांना ओवाळून घ्यायचं आहे। तर या दिवशी जर मासिक धर्म असेल तर ही पूजा कशी करावी, तर बघा तुम्हाला 3रा 4था दिवस असेल तर तुम्ही ही पूजा करू शकत नाही। तर तुम्ही कशालाही स्पर्श न करता घरातील इतर व्यक्तींकडून किंवा घरातील लहान मुलांकडून देखील तुम्ही ही पूजा करून घेऊ शकता। जर तुम्हाला 5वा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावरून स्नान करून ही पूजा मांडणी करू शकता। सुतक असेल तर ही पूजा तुम्ही करू शकत नाही। लहान मुलांना किती वाजेपर्यंत ओवाळायचं, तर संध्याकाळी बघा तुम्ही दिवे लागणीपासून ते संध्याकाळी एक 8-10 वाजेपर्यंत तुम्ही कधीही ओवाळू शकता। पूजा करून घ्यायची, त्यानंतर कधीही ओवाळलं तरी देखील चालेल। या अमावस्येला बरेच जण दर्श अमावस्या, सोमवती अमावस्या, दीप अमावस्या, दिव्याची अवस, त्याचबरोबर गतहारी अमावस्या म्हणून देखील ओळखतात। या अनेक वेगवेगळ्या नावांनी या अमावस्येला ओळखलं जातं, पण विशेष करून बरेच जण गटारी अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतात। पण गटारी हा शब्दच मुळी चुकीचा आहे। गटारी असा उल्लेख चुकून देखील करू नका, कारण तो गटारी नसून गतहारी असा आहे। पण बरीच मंडळी नंतर श्रावण महिना आहे त्यामुळे या दिवशी अनेक जण मोठ्या प्रमाणामध्ये मांसाहार करतात, पण खरे तर या दिवशी आपण मांसाहार न करता आपली संस्कृती जपली पाहिजे। अमावस्येला आपण लक्ष्मीची पूजा करतो, आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते। तसेच अमावस्या ही पितरांची पूजा करण्याची देखील तिथी मानली जाते किंवा या आषाढी अमावस्येच्या दिवशी बघा अनेकांच्या घरी पुरणपोळी सुद्धा करतात। या दिवशी विशेष करून बरेच जण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, काही जण कणकेचे गोड दिवे उकळून त्याचा नैवेद्य दाखवतात। दिव्यांची पूजा करण्यासाठी शक्यतो असेच गोडधोड पदार्थ बनवा, कारण की या दिवशी श्रावण महिन्यालाच नाही तर दुसऱ्या दिवशी श्रावणातील पहिला सोमवार सुद्धा असणार आहे। त्यामुळे अमावस्येच्या दिवशी तरी आपण चुकून देखील मांसाहार मद्यपान करू नका। खरं तर सांगायचं झालं तर कोणी किती काय खावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शक्यतो ही गटारी अमावस्या दिवस यावरून आपण त्या अगोदरच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मांसाहार खातो। तर आपण अनेक जण श्रावणी सोमवार करत असतो। आता दुसऱ्या दिवशी श्रावण महिना आहे आणि आदल्या दिवशी आपण असा मांसाहार केला तर बघा दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार असल्याने मांसाहार पचायला सुद्धा जड असतो। 48 तास किंवा 2 दिवस लागतात आपल्याला मांसाहार पचायला वेळ लागतो। त्यामुळे आदल्या दिवशी आपण मांसाहार करून दुसऱ्या दिवशी श्रावणी सोमवार करून आहे म्हणून डोक्यावरून पाणी घेऊन किंवा केस वगैरे धुवून आपण पूजा करणं कितपत योग्य आहे ते अजिबात योग्य नाही, कारण की मांसाहार आपल्या शरीरामध्ये असून आपण सोमवार करणं हे अजिबात योग्य नाही, हे आपणच ठरवायचं आहे। अमावस्या साजरी करायची आहे नॉनव्हेज न खाता। उलट आपण त्या दिवशी या महिन्यातील अमावस्येच्या दिवशी घरातील साफसफाई करायची आहे। आपला गॅस, किचन ओटा, टाइल्स हे जे काही आहे किचनमधील ते साफ करून घ्यायचं आहे। उलट या दिवशी तुम्ही माता अन्नपूर्णेची पूजा करायची आहे, गॅसची पूजा करायची आहे, कारण दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि भगवान शंकर आणि माता पार्वतीची आपण या दिवशी मनोभावे पूजा करत असतो। माता पार्वती ही अन्नपूर्णा मातेचंच एक रूप आहे। तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा करा, नसेल जमे तर या दिवशी मांसाहार मात्र चुकून करू नका। अशा अमावस्येनंतर श्रावण महिना लागणार आहे त्यामुळे अनेक जण या दिवशी कांदा लसूण देखील खात नाहीत, मांसाहार खात नाहीत। यामध्ये शास्त्रीय कारण सुद्धा आहे, कारण हा महिना माशांच्या प्रजननाचा काळ असतो, त्यामुळे या काळात मासेमारी बंद असते। दुसरे कारण म्हणजे पावसाळा सुरू झाल्याने शेती कामांना देखील सुरुवात होते। त्यानंतर पावसाळ्यात काही पदार्थ आपल्या शरीराला पचणं देखील जड असतं, तर या काही कारणांमुळे आपण आपल्या आहारामधील काही पदार्थ हे मागे टाकत असतो।
श्रावणामध्ये चातुर्मासामध्ये वेगळा आहार स्वीकारतो, तसेच पावसाळ्याच्या दिवसातून आपल्याला अन्नामधून काही आजार होऊ नये, त्याचबरोबर या काळात पचायला जड असते, त्यामुळे हलका आहार घ्यावा, यामुळे ही प्राचीन काळापासून ही परंपरा केलेली आहे। मांस, मासे, मटण अशा सगळ्या गोष्टी पचायला खूपच कठीण असतात, त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार करणं योग्य नसतं। त्याचबरोबर श्रावणामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात, देवाची मनोभावे उपासना केली जाते, त्यामुळे आपलं मन शुद्ध आणि सात्विक राहावं यासाठी देखील या काळामध्ये मांसाहार वर्ज्य मानला जातो। त्यामुळे तुम्ही सुद्धा अमावस्येच्या दिवशी चुकून देखील मांसाहार करू नका। आपण आपले दीपपूजन करून आपली संस्कृती जपूया। उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे श्रावणामध्ये केस कापणे, दाढी करणे अशा देखील गोष्टी केल्या जात नाही, तर आजच्या दिवसामध्येच तुम्ही केस, दाढी वगैरे कापून येऊ शकता। याशिवाय महिलांनी जे पार्लरमध्ये जाऊन काही गोष्टी करणार असाल, केस कापणार असाल, तर या दिवशी करावं। श्रावणामध्ये चुकून देखील केस वगैरे कापू नये, या नियमांचं देखील पालन महिलांनी अवश्य करावं। आजच्या व्हिडिओमध्ये बरेचशा प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे। अजून तुमच्या काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारा। भेटूया अशाच एखाद्या ज्ञानवर्धक व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।